निंबाळकर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निंबाळकरजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपले स्वागत आहे। आपण अगदी काल रात्रीपासूनच हे मदत कार्य सुरू केलेलं आहे। एनडीआरएफच्या पथकाबरोबर आपण खांद्याला खांदा लावून हे मदत कार्य करताय। खरंच अतिशय संकट ओढावलेलं आहे, तिथली नेमकी परिस्थिती काय आहे? निश्चितपणे मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं मी दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करतोय आणि मला माझ्या मतदारसंघातील लोकांना ज्यावेळेस मी निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा फार मोठी एखादी संस्था, आर्थिक ताकद माझ्या पाठीमागे नसते। सामान्य लोक अगदी गावात वर्गणी करून माझ्या निवडणुकीचा खर्च भागवतात आणि मला महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य घेऊन लोकांनी मला निवडून आणलंय। मला लोकांना मी त्यावेळेस म्हणलं होतं की ओमराजे तुमच्या कुटुंबातला सदस्य असं समजून तुम्ही मतदान करा आणि हे नातं मी 5 वर्ष अखंडपणे सांभाळीन। मला वाटतं हा दिलेला शब्द मी मागच्याही 5 वर्षात पाळला आणि आताही। आपल्याला मला सांगायचंय की कोरोनासारखी महामारी होती, त्याही वेळेस ज्या ज्या गावात कोरोनाचा पेशंट निघाला त्या प्रत्येक गावात जाऊन सामान्य लोकांना मदत करायचं काम आम्ही आमच्या माध्यमातून केलं होतं। आणि आज सुद्धा ज्या वेळेस त्या ठिकाणी ते 2 वर्षाचं मूल, त्याची आई, त्याचे आजी आजोबा त्या पडत्या पावसात घराच्या छतावर, त्या घराला चारी बाजूनं पुराच्या पाण्यानं वेढलेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये 24 तासापासून ती मंडळी तिथं अडकली होती। ना त्यांना प्यायला पाणी होतं, ना खायला अन्न होतं, ना वर्ण निवारा होता। मला सांगा, तेवढ्या पावसात, तेवढ्या गारव्यात जर आपल्या घरातलं, आपल्या कुटुंबातलं कोण असतं तर आपण बघत बसलो असतो का? मी तर हाच विचार केला की माझा मुलगा, माझी पत्नी, माझ्या कुटुंबातील लोक जर तिथं असते तर मी बघत बसलो असतो का? आणि ह्याच भावनेतनं ते नातं जपायचं काम मी केलं। सगळ्यात महत्वाचं, एनडीआरएफच्या बोटीमध्ये ह्या सगळ्या लोकांना रेस्क्यू केलं गेलं होतं। एनडीआरएफनं जो एक दाव त्या ठिकाणी एका झाडाच्या बुडाला बांधलं होतं आणि एनडीआरएफच्या ह्याच्या जी बोट होती तिचं इंजिन बंद पडल्यामुळं एनडीआरएफचे जवान आम्हाला विनंती करत होते की कोणीतरी तिथे येऊन ते दाव सोडणं गरजेचं आहे। त्यांनी विनंती केल्याच्या नंतर मी गावातला पोहता येणारी जी मुलं होती त्यांना आम्ही सोबत घेतलं आणि मी स्वतः तेरणीच्या काठचा आहे, मला पुराच्या पाण्याचा अनुभव आहे, पुराच्या पाण्यात आपण पोहू शकतो ह्याचा आत्मविश्वास होता। मला वाटतं आम्ही तिथं एक मोठी जे लाकडाचं दांडकं असतंय त्याला आपण डाम म्हणतो, आम्ही त्या झाडामध्ये गुंतवला आणि त्या डांबाचा आधार घेत घेत आम्ही झाडाच्या बुडापर्यंत पोहोचलो। जी गाठ त्या ठिकाणी बांधली होती त्या ह्याची दाव्याची ती सोडली आणि ती हातात घेऊन परत आलो। बोटीची इंजिन चालू झाल्यानंतर ज्यावेळेस बोट पुढे येत होती त्यावेळेस मधातच त्या बोटीचे इंजिन बंद पडले आणि ती बोट पाण्यात वाहू लागली होती। नशीब असं की तिथे एक पाण्याचा शुद्धीकरणाचा एक प्लांट होता आणि त्याची इमारतीला ती बोट अडकली। ती अडकल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी एनडीआरएफच्या जवानाकडे दावे फेकले, ते दावे बोटीला बांधले आणि अक्षरशः गावातल्या सगळ्या लोकांनी आम्ही ती बोट ओढून बाजूला काढली। ती बाजूला आल्याच्या नंतर त्या 2 वर्षाचा मुलगा, त्याची आई, मला वाटतं त्याचे आजी आजोबा हे सगळेजण वाचल्याच्या नंतर मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही जगात समाधान मोठं असू शकत नाही। आणि ह्याच भावनेतनं त्या ठिकाणी कालचं ते बचाव कार्य पार पाडलं। मी माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी ठेवलं आणि मी कुटुंबातला सदस्य या नात्यानं मी त्या ठिकाणी माझं कर्तव्य पार पाडलं। मी काय मदत केलेली नाही कुठली, मी माझं कर्तव्य पार पाडलं। खरं तर निंबाळकरजी, माणुसकीच्या नात्यानं एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पडताय असं तुम्ही सांगितलं, पण खरंच हे संकट अत्यंत भयंकर असं आहे, आभाळ फाटलेलं आहे, ते तुम्ही